राजवाडा, पती पत्नीच्या वादात पत्नीचा खून। सातपूर राजवाडा येथे दिनांक 8 मे 2025 रोजी गुरुवारी एक घटना घडली। रात्री 11:30च्या सुमारास सातपूर राजवाडा येथे महिलेचा खून झाल्याची घटना घडली। खून झालेल्या महिलेचे नाव सिंधुबाई पिठे, वय 48, ही आपल्या मुलांसोबत सातपूर राजवाडा येथे भाड्याने राहत होती। मुलगा गुरुवारी कामावरून घरी आला असता 11:15 वाजता मध्यरात्री दरवाजाची बाहेरून कडी लावलेली दिसली आणि त्यांनी दरवाजा उघडला तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली। हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांना कळाला असता त्यांनी त्वरित सातपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली। पती पत्नीच्या वादात नवऱ्याने कोयत्याने मानेवर जबरवार करून सिंधुबाईचा खून केल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच त्वरित घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देत घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आपले तपास चक्रे फिरवत आरोपी पतियास ओझर गाव येथून ताब्यात घेतले। तसेच पुढील कायदेशीर कारवाई सातपूर पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर। माझे नाव शानू दिलीप पिठे। मी 11:15 वाजता घरी आलो तर माझी मम्मीला चाकू मारून टाकेल होतं। तर त्यानंतर मी बाहेर पळालो तर मग या जवळचे लोक जमा केले। तर मग त्याच्या आगल्या दिवशी तर वाद झाला मम्मी पप्पांमध्ये। तर मग आम्ही ते ओझरला ते लग्नाला जायचं होतं, लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं। किती वाजता तू घरी आला? 11:15 वाजता। पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते? कोणतरी कंपनीत कामाला होते, कंपनी नाव नाही माहिती। ठेकेदार होता, ठेकेदार गाडीवरून त्याला निघून जायचं। मम्मी कंपनीमध्ये कामाला होता का घरी होती? ती साई हॉटेलमध्ये होती। साई हॉटेल, साई वडा का साई साई हॉटेल? वड्यावाले। साई वडावाला किती वर्षापासून होती? 2 एक वर्ष झाले असं। ओके.